श्री गुरुदेव सुप्रभात. सकाळ सकाळ आध्यात्मिक शाळेत खूप छान असं गुरुमौलींनं मार्गदर्शन केलं आहे बघा. जे की आमच्या गुरुमौलींना आम्ही गुरुमौली स्वामी असं न म्हणता राजाला राजाच म्हणलं पाहिजे असं गुरुमौलींनी थोडक्यात सांगितलेलं आहे. तर काय म्हणायचं, रामानंदाचार्यजी महाराज असं आमच्या गुरुमौलींना म्हणायचं. कारण आमची गुरुमौली पण अशीच पदवीधर आहे. रामानंदाचार्यजी महाराज यांच्या गादीवर गुरुमौलींना बसवण्यात आलेलं आहे. एक 750 वर्षापूर्वी ही गादी रिकामी होती आणि त्या गादीवर गुरुमौलींना विराजमान करण्यात आलेलं आहे. रामानंदाचार्यजी महाराज म्हणजे कोण तुम्हाला माहिती असेल पण आणि किंवा नसेल पण, रामानंदाचार्यजी महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत त्यांचे गुरु आहेत बघा ते. ज्यांनी की विठ्ठलपंतांनी रामानंदाचार्यजी महाराजांकडून संन्याशी दीक्षा घेतलेली होती आणि त्याच रामानंदाचार्य संसारात विठ्ठलपंतांना परत पाठवलं आणि त्या विठ्ठलपंतांच्या पोटी रुक्मिणी आईसाहेबांच्या पोटी एक ती 4 रत्न जन्माला आले. ती 4 रत्न म्हणजे साक्षात आपले 4 वेदच जन्माला आले बघा. जे की ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीदाता, सोपान आणि मुक्ताई छान असे रत्न जन्माला आलेले. आणि आजच्या आध्यात्मिक शाळेत गुरुमौलींनी एवढंच त्यातून संदेश दिला आहे की मला आता गुरुमौली, स्वामी असं आम्ही, माझी आई असं खूप सारे आपापल्या मनानं असं गुरुमौलींना बोलायचे. पण तसं न म्हणता तर रामानंदाचार्यजी असं म्हणायचं. किंवा जर रामानंदाचार्यजी कोण, तर रामानंदाचार्यजी नरेंद्रचार्यजी महाराज असं गुरुमौलीला संबोधायचं. असं गुरुमौलींनी आजच्या आध्यात्मिक शाळेत खूप छान सांगितलेलं आहे. कारण आता आम्हाला पण सवय बसू तर खरं तर माझी मौली, माझी गुरुमौली, आमचे स्वामी असं आमच्या मुखात सतत असायचं. पण आता ती थोडंसं सवय मोडायला जड जाणार आहे आणि रामानंदाचार्यजी असं आमच्या गुरुमौलींना बोलायचं. आणि जे काय मला आपल्या संप्रदायातले ऐकत असतील त्यांनी पण निश्चितच आध्यात्मिक शाळा ऐकली असन आणि त्यांनी पण छान असं आपल्या गुरुमौलीला आपण रामानंदाचार्यजी म्हणायचा प्रयत्न करू. आणि आजपासून रामानंदाचार्यजी महाराज असं म्हणून आपल्या गुरुमौलीला आपण बोलू. चला बाय. श्री गुरुदेव.